हुतात्मा कारखान्यासमोरील ठिय्या आंदोलन अधिक तीव्र, व्हाईस चेअरमनसह 10 संचालकांचा आंदोलनास पाठिंबा। हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांच्या कारभाराविरोधात सुरू असलेलं बेमुदत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलं आहे। कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन यांच्यासह 10 विद्यमान संचालकांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज थेट आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांसोबत बसण्याचा निर्णय घेतला। या अनपेक्षित पाठिंब्यामुळे कारखाना प्रशासनातील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आंदोलनाचे बळ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। उपस्थित सभासदांनी शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि या लोकप्रतिनिधींचे स्वागत केलं। ज्येष्ठ नेते किरण नाईकवडी, संचालक गौरव नाईकवडी आणि केदार नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली साखर शाळेसमोर हे आंदोलन सुरू आहे। कारखान्यावरील कर्जाचा बोजा आणि अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आंदोलक पहिल्या दिवसापासून ठाम आहेत। आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सभासदांची मोठी रीघ लागली असून वाढत्या जनरेट्यामुळे कारखान्यातील वातावरण चांगलेच तापले आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि जबाबदार संचालकांनीच आता अध्यक्षांविरुद्ध उघड भूमिका घेतल्याने या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली आहे। यापूर्वी आंदोलनाच्या दरम्यान केदार नाईकवडी यांनी कारखान्याशी संबंधित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे। या पार्श्वभूमीवर आता निम्म्याहून अधिक संचालक मंडळानेच आंदोलनात सहभाग घेतल्याने वैभव नाईकवडी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आंदोलनस्थळी आज विविध गावातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून जोपर्यंत मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। बसलो होतो त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की म्हणजे डायरेक्ट झालो म्हणून चुकलंय असं आम्हाला वाटायला लागलंय। पाहिजे तर आमचा आजच्या राजीनामा घ्या, तयार करतो अशी बोलली होती। म्हणजे ह्यांचा कोणाच्या डोक्यात काय आहे किंवा आपल्याला बरोबर नाही असं नाही। फक्त काय होतंय, आपल्या इकडनं बोलवायचं आणि परत आपल्या तिकडनं फोन केली बसून काय त्याच्यात पुढ्या लागलं या गरिबांचा हाल असं झालं। आगर कोण घेऊन येईना, तांबे एखादा कोण घेऊन येईना आणि विचारून बसायचं काय करायचं। एक खण तळला, दुसरा खण तळला, तिसरा खण तळत चाललं। या चौथा दिवस आहे आज। आपल्या पुढल्या कामाला सगळा उशीर होईल। तिकडं दुरुस्ती कधी होणार, मजुरांच्या नोंदी कधी करायच्या, उसाच्या नोंदी कधी करायच्या, का पुढला सीझन करायचंच नाही, पार पाडायचं नाही। आणि त्याने खुशाल 2000 कोटीपेक्षा जास्त रक्कम असताना 500 कोटी देणं वागवायला आणि 500 कोटी कारखान्याला कर्ज म्हणून द्यायला काय वाईट वाटायचं काम नाही। त्यांना कर्ज म्हणून 500 कोटी द्यायचं आहे आणि 500 कोटी देणं वागवायचं।